नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. काल सेबीने म्युच्युअल फंडशी रिलेटेड काही नवीन नियम बनवलेले आहेत आणि त्याचबरोबर जवळपास 41 म्युच्युअल फंड स्कीम्स बंद केलेल्या आहेत, ज्यामध्ये जवळपास लोकांचे 57,000 करोड रुपये इन्व्हेस्टेड आहेत. आता जर तुम्ही अशाच प्रकारच्या कोणत्याही फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले असतील तर तुमच्या पैशांचं नक्की काय होणार आणि तुम्हाला ते पैसे मिळणार का, किंवा तुम्ही कोणत्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि कोणते फंड्स बंद झालेले आहेत, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील. आता ही न्यूज आल्यानंतर ज्यांची इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये अजिबात नाही ते लोक सुद्धा बोलायला लागले, बघितलं म्युच्युअल फंडच्या स्कीम्स बंद व्हायला लागल्या आणि आपण इन्व्हेस्टमेंट करायला नकोच होती, बरं झालं आपण म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली नाही. ते पण असं अजिबात नाही आहे. म्युच्युअल फंड ज्या स्कीम्स बंद झालेल्या आहेत त्या स्कीम्स पुढेही नंतर चालू राहणार आहेत, पण त्या स्कीम्समध्ये कोणत्याही प्रकारची नवीन इन्व्हेस्टमेंट आता घेतली जाणार नाही आणि त्या स्कीम काही काळानंतर वेगळ्या फंड्समध्ये म्हणजेच वेगवेगळ्या फंड्समध्ये डिस्ट्रीब्यूट केल्या जातील किंवा मर्ज केल्या जातील. आता हे सगळं नक्की काय आहे ते जाणून घ्यायला सुरुवात. तर सर्वात अगोदर 41 स्कीम्स बंद झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 57,274 कोटी रुपये लोकांचे इन्व्हेस्टेड आहेत. जानेवारी 2026 पर्यंत सोल्युशन ओरिएंटेड ज्या स्कीम्स आहेत 41 स्कीम्स त्या बंद केलेल्या आहेत. आता या सोल्युशन ओरिएंटेड स्कीम्स म्हणजे कोणत्या, ज्याच्यामध्ये आहेत रिटायरमेंट फंड्स आणि चिल्ड्रन फंड्स. म्हणजे जर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट कोणत्याही रिटायरमेंट फंड्समध्ये केली असेल किंवा चिल्ड्रन फंड्समध्ये केली असेल ना, तर ते फंड्स बंद होणार आहेत. बंद मीन्स पूर्णपणे बंद नाही, तर त्याच्यामध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट घेणं बंद करणार आहेत ते फंड्स आणि काही काळानंतर त्याच्याशीच रिलेटेड जे दुसरे फंड्स आहेत किंवा त्या फंडशीच रिलेटेड किंवा ज्याच्यामध्ये जेवढी जोखीम किंवा म्हटलं तर रिस्क जेवढी आहे त्याच रिलेटेड फंड्समध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट मर्ज करणार आहे. म्हणजे जर तुमचा सध्याचा फंड हा मीडियम रिस्क कॅटेगरीमध्ये असेल तर तुमची हा जो फंड आहे तो अशा फंडमध्ये मर्ज करणार आहे ज्याच्यामध्ये मीडियम रिस्क असणार आहे. त्यामुळे घाबरून जायचं अजिबात कारण नाही की आपले फंड्स आता काय होणार किंवा आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या पैशांचं काय होणार. घाबरायची अजिबात गरज नाही आहे, कारण की तुमचे पैसे कुठेही जाणार नाही. कारण की ही जी अमाऊंट आहे ना ती आहे 57,000 करोड रुपये. म्हणजे एवढी मोठी अमाऊंट असलेले फंड्स आता हे मर्ज होणार आहेत किंवा त्याच्यामध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट घेणं बंद केलं जाणार आहे. आता याचबरोबर अजून काही कॅटेगरीजमध्ये सुद्धा बदल केले गेलेले आहेत. आता इक्विटी म्युच्युअल फंड्स म्हणजे आपण म्युच्युअल फंड्समध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यामध्ये मेन काही 5 प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये आहेत इक्विटी स्कीम, डेप्ट स्कीम्स म्हणजे डेप्ट फंड्स, इक्विटी फंड्स, हायब्रिड फंड्स आणि आता नवीन कॅटेगरी ज्याच्यामध्ये सुरू झालेली आहे ज्याला म्हटलं जातं लाईफ सायकल फंड्स. आता ही स्कीम किंवा हे जे फंड्स होते ना यांना अगोदर म्हटलं जायचं सोल्युशन ओरिएंटेड फंड्स. आता त्याचं थोडक्यात नाव किंवा त्याची कॅटेगरी बदलून आता बनवली गेलेली आहे लाईफ सायकल फंड्स. म्हणजे पुढे भविष्यात तुमची जे फंड्स आता रेग्युलर चालू आहेत ते फंड्स अशा कॅटेगरीमध्ये आता मर्ज होणार आहेत, नवीन कॅटेगरीमध्ये मर्ज केले जातील. त्याच्याशी रिलेटेड न्यूज तुम्हाला तुमच्या AMCकडनं येतील, म्हणजे तुम्हाला कॉल्स येतील, मेल्स येतील आणि तुम्हाला सांगितलं जाईल की अशा अशा प्रकारची जे आपले फंड्स आहेत ते आता आपण मर्ज करतोय नवीन फंड्समध्ये. त्यामुळे घाबरायची अजिबात गरज नाही. आणि त्यानंतर दुसरा टाईप असतो जो म्युच्युअल फंड्समध्ये मेन असतो तो म्हणजे असतो फंड्स ऑफ फंड्स, ज्याला म्हटलं जातं अदर स्कीम्समध्ये आपण त्याला म्हटलं जातं किंवा ETF. हे 2 प्रकार आहेत. सेबीने एक सर्क्युलर जारी केलं आहे आणि ज्याच्यामध्ये 5 महत्त्वाचे बदल त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामधला पहिला बदल म्हणजे स्पष्टता. आपण ज्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तो फंड त्याच कॅटेगरीमध्ये आणि तेच मध्ये इन्व्हेस्ट करत असेल तरच आपल्याला त्याचा बेनिफिट आहे ना. म्हणजे मी जर इन्व्हेस्टमेंट करतोय मिड कॅप कॅटेगरी म्हणून फंडमध्ये आणि तो फंड जर स्मॉल कॅपमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करत असेल तर तो मिड कॅप कॅटेगरीमधला फंड कसा होऊ शकतो, नाही होऊ शकत. किंवा जर मी मल्टी कॅप कॅटेगरीमधल्या एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय आणि तो फंड फक्त लार्ज कॅपमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट ठेवतोय तर त्याला मल्टी कॅप म्हणता येणार नाही. तर आता सेबीने स्ट्रिक्टली सांगितलं गेलं आहे की ज्या कॅटेगरीमध्ये तुमचा फंड आहे त्याच कॅटेगरीमध्ये तुमची मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट असणं गरजेचं आहे. त्यानंतर सोल्युशन ओरिएंटेड स्कीम्स मगाशी सांगितल्याप्रमाणे बंद करण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच रिटायरमेंट फंड आणि चिल्ड्रन्स फंड पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत. ज्याच्यामध्ये पूर्णपणे बंद म्हणजे स्कीम्स कंटिन्यू अजूनही चालू राहणार आहेत, पण नवीन इन्व्हेस्टमेंट जर कुणाला करायची आहे म्हणजे जर माझ्या ओळखीच्या कुठल्या व्यक्तीला जर चिल्ड्रन फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर करता येणार नाही, कारण की ते फंड्स आता बंद झालेले आहेत. त्यानंतर आता नवीन फंडची सुरुवात झालेली आहे, त्याला म्हटलं जातं लाईफ सायकल फंड. बिझनेस सायकल फंड्स वेगळे आणि लाईफ सायकल फंड कॅटेगरी ही वेगळी. म्हणजे जशा वेगवेगळ्या टाईपच्या कॅटेगरीज असतात ज्या मी तुम्हाला सांगितल्या इक्विटी फंड, डेप्ट फंड, हायब्रिड फंड्स, तशाच टाईपची ही कॅटेगरी सुरू झालेली आहे लाईफ सायकल फंड.
पण तुमच्याकडे जर बिझनेस सायकल फंड असेल तर तो म्हणजे ही कॅटेगरी अजिबात नाही, ते वेगळं आहे, हे वेगळं आहे. त्यानंतर आहे फंड्स ऑफ फंड्स, म्हणजे एखाद्या फंड्समधून आपण इन्व्हेस्टमेंट करतोय आणि तो फंड दुसऱ्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, त्याला म्हटलं जातं फंड्स ऑफ फंड्स. आता या फंड्स ऑफ फंड्समध्ये सुद्धा कॅटेगरी मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बरेच असे फंड्स आहेत की ज्यांची नावं फक्त फंड्स ऑफ फंड्स आहे, पण तो फंड्स ऑफ फंड्स कोणत्या कॅटेगरीमधला, इक्विटी आहे, डेप्ट आहे, हायब्रिड आहे, हे मेन्शन नसायचं. तर आता याच्या पुढे जे फंड्स येतील किंवा जे फंड्स आत्ता रेग्युलरली आहेत त्यांची नावं काही दिवसानंतर चेंज झालेली तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांची नावं त्यांच्या कॅटेगरीजनुसार बनवली जातील किंवा असतील. म्हणजे जर इक्विटी कॅटेगरीमध्ये असेल तर इक्विटी फंड्स ऑफ फंड्स असेल, जर डेप्ट कॅटेगरीमधला फंड असेल तर डेप्ट फंड्स ऑफ फंड्स असेल. तर अशा प्रकारची नावं पुढे आपल्याला पाहतात. आणि पाचवा महत्त्वाचा बदल म्हणजे दर महिन्याला पोर्टफोलिओ ओव्हरलॅप जो आहे तो जाहीर करणं गरजेचं आहे, कंपल्सरी सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे एखादा फंड आहे किंवा एखादी एएमसी आहे आणि त्या एएमसीचे दोन वेगवेगळे फंड्स आहेत सेम कॅटेगरीमधले, म्हणजे माझ्याकडे एक बिझनेस सायकल फंड आहे आणि एक थीमॅटिक फंड आहे, असे दोन फंड आहेत एकाच एएमसीचे. आणि त्या एकाच एएमसीने दोन्ही कॅटेगरीजमध्ये जर जे पोर्टफोलिओ अलोकेशन्स आहे ना ते जर सेम ठेवलं तर याचा अर्थ काय झालं, दोन्ही फंड एकच काम करत आहेत, त्याला ओव्हरलॅपिंग म्हटलं जातं. आता हे ओव्हरलॅपिंग स्कीम्सनुसार किंवा फंड्सनुसार वेगवेगळं असणं गरजेचं आहे. म्हणूनच इथे ओव्हरलॅपिंग रिपोर्ट जो आहे तो जारी करणं खूप बंधनकारक केलेलं आहे स्कीम्सवरती, ज्याच्यामुळे आपल्याला समजेल की ती कॅटेगरी किंवा ती फंड त्याच रिलेटेड इन्व्हेस्टमेंट करतोय की नाही. त्यासाठी हा नियम लागू केलेला आहे. आता हे नवीन नियम जे काही लागू होणार आहेत हे लगेचच उद्यापासून सुरू होणार नाही, तर याच्यासाठी 6 महिन्याचा वेळ प्रत्येक एएमसीजला दिला गेलेला आहे आणि 6 महिन्यानंतर हे ऑटोमॅटिकली चेंज होताना तुम्हाला पाहायला मिळेल. इक्विटी फंड्समध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत सेबीकडनं, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट लोकांची आहे. म्हणजे लोक असं सांगतात की म्युच्युअल फंडमध्ये कशाला इन्व्हेस्टमेंट करायचं, आमची इन्व्हेस्टमेंट गेली तर, आमचे पैसे बुडाले तर, ह्या त्या गोष्टी बोलत असतात. पण 552 इक्विटी स्कीम्स मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहेत आणि त्यामध्ये जवळपास 34,87,00,000 रुपये इन्व्हेस्टेड आहेत लोकांचे. 34,87,00,000 रुपये. म्हणजे जर तुमचे 2,000 आणि 3,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट असेल आणि SIP असेल किंवा 50,000 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट असेल आणि तुम्हाला घाबरायला होत असेल तर असं काही गरज नाही आहे, कारण की याच्यामध्ये 34,00,000 रुपये लोकांची इन्व्हेस्टेड आहे. म्हणजे तुम्हीच फक्त इन्व्हेस्टर आहात असं समजून चालू नका, खूप सारे पैसे लोक इन्व्हेस्ट करतात आहेत, त्यामुळे घाबरून जायची कारण नाही. आणि सेबी ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर काम करते. म्हणजे भारताचं जे अर्थ मंत्रालय आहे, ज्याला आपण फायनान्स डिपार्टमेंट म्हणतो, हे फायनान्स डिपार्टमेंट सेबीला कंट्रोल करतं किंवा पूर्ण सेबी हे त्याच्या अंडर काम करतं. त्यामुळे जे काही पैशाचे व्यवहार केले जातात ना ते एकदम पारदर्शक असतात, त्याच्यामध्ये कुठेही फसवाफसवी होत नाही. आता महत्त्वाच्या कॅटेगरीज ज्या सांगितल्या, या कॅटेगरीजमध्ये काय नवीन बदल केले गेलेले आहेत तर मल्टी कॅप कॅटेगरी जी आहे ज्याच्यामध्ये किमान म्हणजे कमीत कमी 75% इन्व्हेस्टमेंट ही इक्विटी मार्केटमध्ये असायलाच हवी आणि त्यातल्या त्यात स्मॉलमध्ये, मिडमध्ये आणि लार्ज कॅपमध्ये 25% इन्व्हेस्टमेंट असायला हवी. या अगोदर बऱ्याच फंड्स असं करायचे की लार्ज कॅपमध्ये 40% करायचे, 35% मिड कॅपमध्ये करायचे, 10% स्मॉल कॅपमध्ये करायचं. तर आता असं चालणार नाही. 25-25-25 स्ट्रिक्टली तुम्हाला तेवढे इन्व्हेस्टमेंट त्या फंड्समध्ये ठेवणं गरजेचं आहे असं एएमसीजला सांगण्यात आलं. त्यानंतर लार्ज कॅप फंड्स असतील तर जवळपास 80% इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅपमध्ये असायला हवी. लार्ज अँड मिड कॅपमध्ये असेल तर लार्ज कॅपमध्ये 35 आणि मिड कॅपमध्ये 35% इन्व्हेस्टमेंट असायला हवी. मिड कॅप कॅटेगरीचा जर फंड असेल तर त्याच्यामध्ये 65% इन्व्हेस्टमेंट असायला हवी कमीत कमी. स्मॉल कॅप असेल तर 65% इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅपमध्ये असायला हवी कमीत कमी. फ्लेक्झी कॅप फंड असेल तर 65% इन्व्हेस्टमेंट फ्लेक्झी कॅपमध्ये म्हणजेच इक्विटी फंड्समध्ये असणं गरजेचं आहे. डिव्हिडंड आयडियल फंडमध्ये 80% इक्विटी फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट असायला हवी. व्हॅल्यू किंवा कॉन्ट्रा फंड ज्यांना म्हटलं जातं त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा 80% इन्व्हेस्टमेंट असायला हवी इक्विटी मार्केटमधली. आता इक्विटी म्हणजे काय तर स्टॉक मार्केटमधले असलेल्या स्टॉक्समध्ये, ना की डेप्टमध्ये, बॉन्ड्समध्ये किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये, त्याला इक्विटी मार्केट म्हणता नाही. शेअर्समध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याला म्हटलं जातं इक्विटी मार्केट. त्यानंतर आहेत फोकस फंड. जास्तीत जास्त 30 फंड असणं गरजेचं आहे त्या फोकस फंडमध्ये, म्हणजेच 80% इन्व्हेस्टमेंट तुमची फोकस फंडमध्ये असायला हवी. थीमॅटिक आणि सेक्टरियल फंड्समध्ये जवळपास 80% इन्व्हेस्टमेंट त्या सेक्टरशी रिलेटेड किंवा त्या थीमशी रिलेटेड असणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुमचा एखादा फंड असेल जो हे बिझनेस सायकल फंड आणि त्यामध्ये त्याशी रिलेटेड कोणताही स्टॉक्स नसेल किंवा दुसरेच कुठले तरी स्टॉक्स तुम्ही घेऊन ठेवले असेल तर चालणार नाही. तुमची 80% इन्व्हेस्टमेंट त्याच थीमशी रिलेटेड असणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुमची
एनर्जी सेक्टरशी रिलेटेड फंड आहे, एक सेक्टरियल एनर्जी सेक्टरशी रिलेटेड थेमॅटिक फंड आहे किंवा सेक्टरियल फंड आहे आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय कन्झ्युमर प्रोडक्टमध्ये, तर चालणार नाही. तुमची इन्व्हेस्टमेंट कुठे असायला हवी? एनर्जी सेक्टरशी रिलेटेड असायला हवी असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ELSS कॅटेगरीमधले जे फंड्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 80% इन्व्हेस्टमेंट ही इक्विटी मार्केटमध्येच असणं गरजेचं आहे. आता हे जे नवीन कॅटेगरी इंट्रोड्यूस केली गेलेली आहे लाईफ सायकल फंड, याच्यामध्ये 5 ते 30 वर्षाची मुदत असणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार त्यावेळेसच त्याच्यावरती मॅच्युरिटी डेट लिहिलेली असेल, मेन्शन असेल आणि ती सांगितली जाईल तुम्हाला की ही ह्या फंडची मॅच्युरिटी डेट आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही लॉग इन कराल किंवा जेव्हा तुम्ही फंडमध्ये इन्व्हेस्ट कराल त्याच वेळेस तुम्हाला तुमचा मॅच्युरिटी पिरियड चूज करायचा आहे आणि त्या चूज केलेल्या मॅच्युरिटीनुसारच तुमची इन्व्हेस्टमेंट होणार. आणि त्याच्या अगोदर जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करताय तर जवळपास तुम्हाला 3% एक्झिट लोड त्याच्यावरती लागणार आहे. त्याच्यानंतर आत्ताच्या ज्या सध्याच्या स्कीम्स आहेत 41 स्कीम्स आहेत, ज्याच्यामध्ये 62,61,999 फोलिओज आहेत. म्हणजे एका माणसाचे 2 फोलिओज असू शकतात, 3 फोलिओज असू शकतात. एवढे फोलिओज आहेत ते आता वेगवेगळ्या सायकल फंड्समध्ये मर्ज केले जातील किंवा आयदर तुम्हाला तो ऑप्शन दिला जाईल की विड्रॉ करू शकता. बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला तुमच्या AMC सांगतील येणाऱ्या काळामध्ये. तर अशा प्रकारे वेळोवेळी सेबी याच्यावरती ॲक्शन्स घेतो, वेगवेगळे नियम्स बनवतो आणि जे इन्व्हेस्टरच्या हिताचेच असतात. कधीही सेबी असा निर्णय घेत नाही की ज्याचा फायदा AMCला जास्त होईल आणि इन्व्हेस्टरला कमी होईल. सेबी नेहमी हाच प्रयत्न करत असतं की इन्व्हेस्टरचे पैसे कसे व्यवस्थित सुरक्षित राहतील आणि त्याला जास्तीत जास्त कशा प्रकारे फायदा होईल या गोष्टींवरती लक्ष ठेवलं जातं. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. सेबीने जे नवीन नियम बनवलेले आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिली आणि त्याचबरोबर 41 स्कीम्स ज्या बंद झालेल्या आहेत त्यांचं नक्की पुढे काय होणार याबद्दल सुद्धा मी माहिती दिलेली आहे. आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.